नमस्कार, आपण पाहत आहात भरारी पथक संवाद। पावसाळा सुरू झाला आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाडकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। संभाव्य पूर आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी महाडमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे। मागील काही वर्षांतील महाडमधील महापूर आणि दरडी कोसळण्याच्या दुर्घटना पाहता प्रशासनाने एक मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे। काल रात्री उशिरा 32 जवानांचे एनडीआरएफचे एक विशेष पथक महाडमध्ये दाखल झाले आहे। महाड नगर परिषदेच्या दस्तुती नाक्यावरील रमाविहार या ठिकाणी या जवानांचा कॅम्प लावण्यात आला आहे। हे पथक केवळ आलेले नाही, तर त्यांच्याकडे अत्यंत अत्याधुनिक सामग्री आहे। यामध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 4 फायबर बोटी, अत्याधुनिक वायरलेस सेट, शोधमोहिमेसाठी प्रशिक्षित श्वान आणि इतर आपत्कालीन साहित्याचा समावेश आहे। ही टीम महाड आणि पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त आणि पूरप्रवण गावांना भेटी देऊन नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती देखील करणार आहे। या मोहिमेबाबत माहिती देताना एनडीआरएफचे इन्स्पेक्टर सुशांत शेट्टी यांनी नदीकाठच्या आणि डोंगराळ भागातील नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे। ते म्हणाले की नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नये। कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास थेट आणि तात्काळ आमच्या एनडीआरएफ टीमशी संपर्क साधावा। तर महाडकरांनो, सतर्क राहा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि सुरक्षित राहा। ही महत्त्वाची माहिती तुमच्या महाड आणि पोलादपूरमधील मित्र नातलगांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। मैं अपना टीम लेके, जो भी एक टीम में एनडीआरएफ का पूरा इक्विपमेंट के साथ, इसमें बोट है, ओबीएम है, हमारा जो बाकी कटिंग इक्विपमेंट्स है, सीबीआर इक्विपमेंट्स है, हमारे पास डॉग्स भी है, तो हम लेके यहाँ पे पहुँचे हुए हैं। कल शाम का हमारी टीम यहाँ पहुँच चुकी थी और हम अभी सितंबर लास्ट तक यहाँ पे रहेंगे। किसी प्रकार का आपदा आती है तो मैं नागरिक को ये प्रार्थना करूंगा कि वो घबराए नहीं, और हम उनका हमेशा सर्व सेवा के लिए तत्पर रहते हैं। 24/7 कभी भी जरूरत पड़ेगा हम उसी साइड पहुंचेंगे और उनका सेवा करेंगे।